परभणी शहरात तरुणाची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे। परभणीच्या जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर वय वर्ष 32 हा आपल्या मित्रांसोबत शुक्रवारी रात्री 9:30च्या दरम्यान गप्पा मारत होता। यावेळी अचानक 4 जणांनी धारदार शस्त्र व हातोड्याने विशालवर हल्ला चढवला आणि त्याचा निर्घृण खून केला। बहिणीच्या प्रेम संबंधातून विशालचा खून करण्यात आल्याची माहिती आहे। गजबजलेल्या वस्तीत भर रस्त्यात निर्घृण खून झाल्याने परभणी मात्र चांगलीच हादरली आहे। खून झालेल्या ठिकाणापासून पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असून ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं असून 1 जण फरार आहे। पोलिसांच्या माहितीनुसार विशालचे साक्षी काकडे नावाच्या मुलीशी प्रेम संबंध होते। दोघेही लग्न करणार होते। 15 दिवसांपूर्वी साक्षी काकडे हिला विशालच्या ओळखीचा व्यक्ती जो या गुन्ह्यात मुख्य आरोपी त्याने साक्षीला मोबाईलवर मेसेज केला होता। त्यानंतर 4ही आरोपींनी विशालचे घर गाठले आणि त्यांनी विशालच्या आईला धमकी दिली की आमच्या बहिणीच्या लग्नानंतर विशालला खतम करून टाकू। परभणीच्या नाणेलपेठ पोलिसात वर्षा श्रीधर गिराम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल आर्वीकर आणि अन्य 1 जण काल रात्री 9:30च्या सुमारास जिंतूर रोडवरील ठाकरे कमानीजवळ उभे होते। याच दरम्यान दुचाकीवरून 4 जण तोंडाला कपडा बांधून त्या ठिकाणी आले। काही जणांच्या हातात शस्त्रे तर एकाच इसमाच्या हातात हातोडा होता। या 4घांनीही विशाल आर्वेकरला पाठवून घेरलं आणि वार करत त्याला खाली पाडलं आणि हातोडा चाकूने मारहाण करत गंभीर जखमी केलं। भर रस्त्यावर मारहाण होत असताना काही जणांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींपैकी एकाने त्यांना शस्त्र दाखवत दूर राहण्याची धमकी दिली। त्यानंतर त्या 4घांनी विशालला बेदम मारहाण केली आणि हे सर्वजण दुचाकीवरून फरार झाले। विशाल कदम हा रक्ताच्या थारोळ्यात तेथेच रस्त्यावर पडला होता। त्यानंतर उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं। जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासाअंती डॉक्टरांनी विशाल कदम याला मृत घोषित केलं। दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विकी पाष्टे, गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे व तुषार सावंत या 4घांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।